हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आवाज वगैरे क्लिअर आहे का? पिक्चर क्वालिटी क्लिअर एकदा कमेंट करायचे मित्रांनो. चला पटापट. जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत त्यांनी मित्रांनो कमेंट्स करा. ओके मित्रांनो, चला चला ऑल क्लिअर आहे. तर मित्रांनो बघा, आपल्या आजच्या या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून आपण लातूर पोलीस 2024 चा आपला जो क्वेश्चन पेपर मित्रांनो आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपला जो आहे, त्या आपल्या क्वेश्चन पेपर मधील मराठी व्याकरण या घटकावर आधारित जे आपले प्रश्न आलेले आहेत, त्यांचं संपूर्ण विश्लेषण आपल्या आजच्या सेशन मध्ये मित्रांनो आपण अभ्यासणार आहोत. तर पटापट व्हिडिओला लाईक करून शेअर करून द्या, जेणेकरून इतर विद्यार्थी मित्र आपल्यासोबत लाईव्ह मित्रांनो आलेले असतील. ओके, चला तर मित्रांनो बघूया, आपला आजच्या या सेशनला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न मित्रांनो आपल्या समोर आहे, आपल्या स्क्रीनवर. जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत त्यांनी मित्रांनो पटापट कमेंट्स करत चला, व्हिडिओला शेअर करून द्या. आवाज वगैरे क्लिअर आहे? ओके. तर बघा, आपल्या स्क्रीनवर आपला पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. मित्रांनो घेऊया आपलं वॉच. तर बघा, पहिला प्रश्न आपला मित्रांनो, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? बघा, 2024 चा मित्रांनो मागच्या वर्षीचा आपला हा क्वेश्चन आहे, जो आपल्याला विविध प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळालेला आहे. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? आता त्याचे पर्याय आहेत बघा, शब्द, वाक्य, वर्ण आणि स्वर. हे आपले दिलेले मित्रांनो पर्याय आहेत. तर यानुसार लक्षात घ्या, तोंडावाटे निघणारे आपले जे मूलध्वनी आहेत त्यांना काय म्हटलं जातं? पटापट कमेंट करायचे आहेत जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी. तर आपले तोंडावाटे निघण्याचे वर्ण आपले जे ध्वनी आहेत मित्रांनो, ते आपल्याला दिसतात का? किंवा ते आपले आपण त्यांना थांबवू शकतो का? बघा, आपल्या तोंडावाटे निघणारे जे ध्वनी आहेत, जे उच्चार केल्यानंतर लगेच हवेत मित्रांनो विरतात. हवेत गेल्यानंतर आपल्याला ते दिसत नाहीत. मग त्यांना लिहून घेण्यासाठी आपण मित्रांनो काय म्हणतो? त्यांना आपण लिहून घेण्यासाठी विशिष्ट रंगाचा वापर करतो बघा. आता या ठिकाणी मी हा रंग लिहिलाय बघा, रेड रंग, लाल कलर, लाल रंगाने मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि हे लिहिल्यानंतर जे आपण चिन्ह लिहितोय बघा, हे आपल्याला रंग दिसतोय मित्रांनो, रंग आपल्याला दिसत असतात. ओके. मग इथे आपण जे काही लिहितोय वर्ण, आपले जे मूलध्वनी असतात त्यांना आपण जे लिहून घेतो त्यांना आपण काय म्हणतो? वर्ण म्हणतो. मूलध्वनींना आपण मित्रांनो वर्ण म्हणत असतो. पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर आन्सर आपला आहे. आपण यांना लिहून घेतो, रंगाने लिहितो. रंगाला दुसरं नाव आहे मित्रांनो वर्ण. रंग म्हणजेच वर्ण. ओके. आणि आपण जे लिहून घेतोय ते असतात आपले वर्ण. जे आपल्या तोंडावाटे निघणारे मूलध्वनी आहेत किंवा त्यातले काही संयुक्त ध्वनी आहेत, ते आपले वर्ण आहेत. अशा आपल्या मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण मित्रांनो आपले आहेत. आधुनिक वर्णमालेत आपले 52 आहेत, पारंपरिक 48 होते. ओके. या प्रकारे लक्षात घ्यायचंय. आणि शब्द बघा, वर्ण जे आहेत ते आपले अक्षर असतात, नंतर आपले शब्द बनतात, शब्दांपासून आपले वाक्य बनतात. वर्णांमध्ये स्वर, स्वरादी, व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजन असे आपले वर्ण आहेत. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला मित्रांनो, पटापट व्हिडिओ लाईक करून शेअर करून द्या, जेणेकरून इतर विद्यार्थी मित्र आपल्यासोबत जोडले जातील. आपल्या समोर मित्रांनो प्रश्न क्रमांक 2. पुढील शब्द समूहापैकी योग्य म्हण शोधा. तर बघा, खालील अर्थाची आपल्याला योग्य म्हण शोधायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे. वाक्य बघा, धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. हे आपल्याला दिलेलं वाक्य मित्रांनो आहे. चला आन्सर आपल्याला येते बघा. बाकी अजून बरेच विद्यार्थ्यांनी पटापट आन्सर करा. टाइम अप झालाय आपला. धोक्याची कामे करायला कोणीही पुढे येत नाही. जे अवघड कामं असतील, धोकेदायक असे कामं असतील,
ती कामं करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. या अर्थाची म्हण आपल्याला या ठिकाणी मित्रांनो शोधायची आहे. बघा भीत्यापाठी ब्रह्म राक्षस जर आपण ही म्हण घेतली, भीत्यापाठी म्हणजे बघा जो घाबरणारा व्यक्ती आहे ना, त्या घाबरणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे ब्रह्म राक्षस असतो. असा शब्दशः आपण या ठिकाणी बघता येईल बघा. म्हणजे जो व्यक्ती घाबरतो की नाही, घाबरणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे ब्रह्मराक्षस लागतो. म्हणजे कल्पना करून न घाबरणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये जी काही कल्पना आहे ती भीतीची, त्या भीतीपोटी त्याच्यामागे ब्रह्मराक्षस लागतो. या प्रकारची ही म्हण आहे आपली. पहिली त्याचा अर्थ या प्रकारे होत नाही बघा. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? मांजराच्या गळ्यात घंट्या बांधायला जाणं, ही आपण एक गोष्ट मित्रांनो ऐकलेली आहे बघा उंदरांची गोष्ट. मग हे अवघड काम असतं की नाही? धोक्याचं काम असतं. मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला जाणं हे धोक्याचं काम आहे. बघा बळी तो कानपिळी, जो सामर्थ्यशाली असतो, जो बळी तो कानपिळी म्हणजे जो सामर्थ्यशाली आहे, इतरांवर आपला अधिकार गाजवतो. बळी तो कानपिळी आणि शहाण्याला शब्दाचा मार. या म्हणीचा अर्थ सगळ्यांना समजतो चांगल्या प्रकारे. मग धोक्याची कामं बघा कुठे येतात? मांजरीच्या गळ्यात घंटी बांधणे. मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणे हे काम धोक्याचं आहे. धोक्याचं काम करायला कोणीही पुढे येत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपल्या या ठिकाणी उत्तर असेल. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा अगदी बरोबर आन्सर आपल्याला मिळालेला आहे. एक म्हणजे बघा एक ए आपल्या या ठिकाणी आन्सर नाही मित्रांनो. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. म्हणजे जो घाबरतो की नाही, त्याच्या मनात भीती असते नेहमी, घाबरणाऱ्याच्या मनामध्ये. आणि त्याच्या पाठीमागे त्याला स्वतःहून म्हणजे इमॅजिन त्यांनी करून घेतलेलं असतं. त्याच्या कल्पनाशक्तीतच त्याच्या मागे त्याला भूत वाटतं. ब्रह्मराक्षस वाटतो. तो घाबरलेला असतो. या प्रकारची ती म्हण आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. संधीशी संबंधित आपला हा प्रश्न आहे. चला पटकन. हो, अगदी बरोबर संगीता मॅडम. जे बालाजी आहेत त्यांचं जे आन्सर चुकलं त्यांनी क्लिअर करून घ्यायचं बघा. आपण आन्सर चुकतायत ठीक आहे. पण चुकल्यानंतर ते दुरुस्त करणं हे आपलं गरजेचं आहे. चुका परत होऊ नये ही काळजी घ्या मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाचा आन्सर करायचा आहे. प्रश्न क्रमांक 3. तर खालीलपैकी टाइम अप झालाय आपला बघा. पटापट आहे आता. खालीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा. तर बघा स्वर संधी असेल, व्यंजन संधी असेल किंवा विसर्ग संधी असेल. संधी मित्रांनो महत्त्वपूर्ण असा टॉपिक असतो आपला. आपल्याला संधीमध्ये शब्दांची फोड करता येणं आवश्यक आहे. ओके. आपल्या याच्याशी संबंधित मित्रांनो सेशन झालेले आहेत. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जर गेलात, तर आपले सेशन त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. नक्की चांगल्या प्रकारे अभ्यासा. तर बघा कवी ईश्वर पहिला जर शब्द आपण बघितला बघा काय आपला कवी ईश्वर. कवी आणि ईश्वर या प्रकारची मित्रांनो आपल्याला विग्रह करता येईल. कवी ईश्वर हा बघा चित्त आनंद शब्दाचा विग्रह मित्रांनो या प्रकारे आपला चित्त आनंद. तपोधन बघा तप धन आणि यापैकी नाही. 3 पर्यायांमध्ये मित्रांनो आपल्याला बघा विग्रह असणारे संधियुक्त शब्द दिसत आहेत. सामासिक शब्द आपले आहेत. कवी ईश्वर. कवी ईश्वर बघा या ठिकाणी आपल्याला ई मिळतोय मित्रांनो. ई अधिक ई. दीर्घादेश स्वरसंधी मित्रांनो आपले हा ई आणि हा एक ई. दीर्घादेश स्वरसंधी या ठिकाणी आहे. इथे बघा आपल्याला विसर्ग संधी मित्रांनो मिळते. अ नंतर विसर्ग आणि मृदू व्यंजन ध. त्यानंतर काय होतं बघा याचा आपला ऊ होतो. विसर्गाचा आपण ऊ घेतो आणि त्याचा ओ होत असतो मित्रांनो आपला. हा तपोधन शब्द आपला तयार होतो. म्हणजे हे आपलं विसर्ग संधीचं उदाहरण दिलेलं आहे आणि इथं आपल्याला हे स्वर संधीचं दीर्घादेशचं मित्रांनो उदाहरण दिलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय मिळतोय हा व्यंजन संधी मिळतोय. बघा तृतीय व्यंजन संधी मित्रांनो आहे. तचा आपला तृतीय व्यंजन ग घेतो आपण स्पर्श व्यंजन त थ द त थ द. हा तचा काय होतो आपला द होतो आणि या पुढच्या व्यंजनात तो पण पुढच्या स्वरामध्ये मिसळला जातो. चिदानंद आपला हे या प्रकारे शब्द तयार होतो. तृतीय व्यंजन संधी मित्रांनो आपली आहे. आन्सर आहे आपला चिदानंद पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आन्सर. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी आपल्याला आन्सर बरोबर केलेला आहे. ओके व्हेरी गुड. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो आन्सर करायचंय.
प्रश्न आपल्या समोर बघा. प्रश्न आहे बघा मित्रांनो, गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे. हा दिलेला आपलं वाक्य आहे. या वाक्यातील धातू साधित नाम आपल्याला ओळखायचं आहे. चला पटापट आन्सर करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर पण करा. चला लाईक सुद्धा मित्रांनो वाढले पाहिजे तेवढे. तर बघा, वागणे, गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे. हा एक छोटंसं वाक्य आपल्या ठिकाणी सोपं वाक्य दिलं आपल्याला बघा. केवळ वाक्य दिलेलं आहे. त्याच्यामध्ये धातू साधित नाम आपल्याला ओळखायचंय. वागणे गुरुजींचे प्रेमळ किंवा यापैकी नाही. आन्सर मिळतात आपल्याला पर्याय क्रमांक 1 ए, वागणे. तर बघा, आधी आपल्याला समजलं पाहिजे धातू काय असतो. धातू आपल्याला मित्रांनो समजणं आवश्यक आहे. धातू काय असतो लवकर बघा. जो आपला क्रियादर्शक शब्द मित्रांनो आहे, त्या क्रियादर्शक शब्दाचा जो आपला त्यातला जो मूळ शब्द असतो त्याला आपण धातू म्हणतो. जसं इथे बघा, आता वागतो, चांगले वागतो, वाईट वागतो, हे जे काही वाघ, हे जे आपलं क्रियादर्शक आपला जो धातू आहे त्याला न मित्रांनो लावलेला आहे. नाही, आणि आपलं एखादं धातू साधित नाम मित्रांनो तयार झालेलं आहे, वागणे. ओके, वागणे आपलं धातू साधित नाम मित्रांनो आहे. पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आन्सर तुमच्या सगळ्यांचं जवळपास आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर केलेले त्यांनी मित्रांनो पटापट आन्सर करत चला, जेणेकरून आपण पीवायक्यू मित्रांनो घेतो आपल्या प्रॅक्टिससाठी, आपल्या रिव्हिजनसाठी आपण घेतो, ते लक्षात घ्या. जे आपलं क्रियापदाचं प्रत्ययरहित जे आपलं मूळ रूप असतं ते म्हणजे आपलं काय असतं मित्रांनो, धातू असतो. ज्यावेळेस त्याला आपण हे प्रत्यय लावत असतो बघा काही, आपलं हे धातू साधित नाम तयार होतं. ओके, तर आपण कृदंत सुद्धा म्हणतो की नाही. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. सर्वनाम असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते? सर्वनाम असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते? चला पटापट आन्सर पण करा. चला इतर विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ शेअर पण करा. 30 सेकंद वेळ मित्रांनो भरपूर होईल आन्सर करण्यासाठी. 30 सेकंदात आपल्याला आन्सर आलं पाहिजे. वेळ जास्त पाहिजे असेल तर कमेंट करा. चला, जर तुमची उत्तरं जर थोडे स्लो मित्रांनो येत असतील तर तुम्हाला वेळ कुठला पाहिजे, म्हणजे किती पाहिजे, 40 सेकंद पाहिजे तसं सांगा, 40 सेकंद घेऊया. ओके. आता बघा, सर्वनाम, नामाच्या ऐवजी वापरला जाणारा, तर आपण बघा राम घेतला तर राम म्हणजे काय, तो. आपण जर राधा नाव घेतलं बघा तर ती. झाड म्हटलं झाड तर ते झाड. हे काय, त्यांच्याऐवजी वापरले जाणारे शब्द आपले हे सर्वनाम असतात. आपण काय करतो, नामांना रिप्लेस करतो सर्वनामांनी. नावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपल्या वाक्यांमध्ये जे सर्वनाम आले असतात ते आपल्या या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. आता असा शब्द आपल्याला शोधायचा या वाक्यांमध्ये कुठे दिसतो का बघा, देवा राजनला क्षमा कर. आता इथे रिप्लेस करणारा एकही शब्द नाहीये. जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे. इथे बघा आमचे सापडतो. राजू आत्ता घरी जा, प्रत्यक्ष नाव आले, बाकी काही नाही आणि यापैकी नाही. तर बघा, आमचे, आम्ही, आपण, आम्ही, आमचे, आमची, आमचे, हे जे शब्द मित्रांनो बघा, प्रथम पुरुषदर्शक शब्द आहे आपला आमची. आपला आन्सर आहे बी. 20 सेकंद करा बघा. ते जास्त जे प्रश्न इझिली आपण आन्सर करू शकतो त्यांना आपण 20 सेकंदात सुद्धा उत्तर मित्रांनो देऊ शकतो. 30 सेकंद करून सुद्धा आपल्याला मित्रांनो आन्सर मिळत नाहीये. चला, या प्रश्नाला 20 सेकंदात आन्सर आला पाहिजे मित्रांनो. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद. बघा, सामर्थ्य दिसणे, जो क्रिया करणार असेल त्याच्यामध्ये असणारी ॲबिलिटी आपल्याला दिसते, त्याच्यातलं आपल्याला सामर्थ्य दिसतंय, असं उत्तर इथे आपल्याला सांगायचं आहे. बघा, आता मित्रांनो बघा, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं ग्राउंड झालेलं आहे आणि काही थोडे अजून बाकी आहेत, ग्राउंड बाकी आहेत. बरेच जण प्रॅक्टिस करतात ग्राउंडची, बाकीच्यांचं झालंय. तर बघा, सामर्थ्यदर्शक व्यक्तीमध्ये असणारी ॲबिलिटी दाखवणारा आपल्याला या ठिकाणी क्रियापद सांगायचंय. बसतो, पाहतो, पळवते, यापैकी नाही.
बघा बसतो, पाहतो हे आपल्याला दिसतात यापैकी नाही तर पर्याय एक सोपा पर्याय दिला या ठिकाणी यापैकी नाही. जे या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला बरेच प्रश्नांमध्ये यापैकी नाही हा पर्याय या ठिकाणी दिसतोय. पण ते आन्सर 90% मित्रांनो बऱ्याच वेळेस हे आपलं आन्सर नसतं. आता बघा बसतो, पाहतो. हे जे आपल्याला या ठिकाणी असणारे जे क्रियापद दिसत आहेत, याच्यातून सामर्थ्य दिसतं का? उठणं, बसणं जनरल गोष्ट आहे की नाही? पाहतोय, डोळे आहेत, पाहतोय, विषय नाही. पण सामर्थ्य कुठे दिसतं? पळणे, पळवते. त्याच्यात ॲबिलिटी आहे पळण्याची. त्याच्याने पळवते. तेव्हा तर त्याचं ग्राउंड चांगलं निघणार आहे ना. बघा त्याच्यात असणारी ॲबिलिटी त्याच्याने पळवते. तो चांगल्या प्रकारे पळू शकतोय. पळवते या शब्दामधून काय दिसतं त्याची ॲबिलिटी दिसते मित्रांनो आपली. पर्याय क्रमांक सी आपला आन्सर आहे. ओके. आन्सर आन्सर मित्रांनो तुमचे बरेच स्लो येत आहेत. पटापट आन्सर करत चला. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न मित्रांनो बघूया. तर मित्रांनो बघा आपलं स्टडी विथ संदीप सर. आपलं जे ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन तुमच्याकडे नसेल तर सगळ्याच विद्यार्थ्यांनी मित्रांनी पटापट आपलं प्ले स्टोअरला जाऊन स्टडी विथ संदीप सर आपले ऍप्लिकेशन मित्रांनो डाउनलोड करा. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये संपूर्ण मराठी व्याकरणाची बॅच आपल्यासाठी उपलब्ध आहे. फक्त 99 रुपयामध्ये जे विद्यार्थी मित्र इच्छुक असतील ते या ठिकाणी मित्रांनो जॉईन करू शकतात. जर अडचणी असतील तर मित्रांनो आपला हा नंबर आहे 9921183174 या नंबरला तुम्ही मित्रांनो संपर्क करू शकता. ओके. बघूया पुढचा प्रश्न आपला. चला पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो यायचंय. येणार असेल तर येईल बापडा. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता या ठिकाणी अधोरेखित शब्द मित्रांनो बघा बापडा हा शब्द अधोरेखित केलेला आहे. अंडरलाईन केलेला शब्द आहे बापडा. त्याची आता आपल्याला जात ओळखायची आहे. तो शब्द कोणत्या प्रकाराचा आहे त्याचा प्रकार या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ओळखायचा आहे. चला पटापट कमेंट करा. जो मित्रांनो शब्द आपल्याला दिसतो बघा बापडा, याला उद्गाराचे चिन्ह लिहिलेले मित्रांनो. म्हणजे हा काय उद्गारवाचक शब्द आहे की नाही. उद्गारवाचक अव्ययाचा शब्द मित्रांनो आहे. मग हा कसा आहे बघा. येणार असेल तर येईल. बघा येणार असेल तर येईल. या शब्दाची काय आवश्यकता मित्रांनो या वाक्याला आहे का? या वाक्याला या शब्दाची आवश्यकता नाही. म्हणजे हा काय व्यर्थ शब्द आहे. व्यर्थ उद्गारवाचक अव्यय मित्रांनो आहे. उद्गारवाचक दिलंय पण कसं आहे व्यर्थ आहे. म्हणजे तो वाक्यात नसला तरी वाक्याचा अर्थ आहे. वाक्याला त्याचा उपयोग नाही. म्हणून त्याला काय म्हटलं मित्रांनो व्यर्थ. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा पटापट आपल्याला अशा प्रश्नांचं आन्सर मित्रांनो मिळून जातं बघा. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो आन्सर करायचंय. काही शब्द असे असतात मित्रांनो, काही प्रश्न असे असतात आपले आपण 10 सेकंदात आन्सर दिले पाहिजे. ओके. तर वासरू हुंदडते. वासरू शब्दाला या ठिकाणी अंडरलाईन केलेली मित्रांनो आहे, अधोरेखित केलेला आहे. शब्दाचे लिंग ओळखा. अधोरेखित शब्दाचं लिंग आपल्याला या ठिकाणी मित्रांनो ओळखायचं आहे. शब्दाचं मित्रांनो आता आपल्याला लिंग ओळखायचं बघा. टाइम अप झालाय. पटकन आपल्या प्रश्नाचा आन्सर मित्रांनो करा. पुल्लिंगी शब्द केव्हा असतो? 2 ने दर्शवले जाणारे. स्त्रीलिंगी आपले 3 ने दर्शवले जाणारे. नपुंसकलिंगी म्हणजे 3 ने दर्शवले जाणारे. इझिली मित्रांनो आन्सर बघा आपलं. आपल्या मराठी व्याकरणामध्ये 3 प्रकारचे आपण शब्दांचे नावांचे लिंग मित्रांनो शिकतो. तिघांमध्ये त्यांची सोपी ओळख या प्रकारे आपल्या लक्षात घ्यायचंय. तर वासरू बघा. तो वासरू का ती वासरू की ते वासरू? आपण काय म्हणतो ते वासरू म्हणतो की नाही? म्हणजे नपुंसकलिंगी आपलं हे असणार आहे. पर्याय क्रमांक सी आपलं लगेच मित्रांनो आन्सर मिळेल. जास्त वेळ लागण्याचं काम नाहीये. आता हा प्रश्न तर मित्रांनो वेळ सुद्धा देण्याची आवश्यकता नाही या प्रश्नाला. इझी आन्सर येणार असा आपला हा प्रश्न आहे. संस्कृतमध्ये 3 वचने मानतात. तर मराठीत टिंब-टिंब वचने मानतात. बघा आपल्या मराठी व्याकरणामध्ये किती वचने मानली जातात? संस्कृत वचनामध्ये मित्रांनो 3 मानले जातात. बघा संस्कृतमध्ये 3 मानतात. एक वचन, दुसरं आहे द्विवचन, तिसरा प्रकार आहे बहुवचन.
असे 3 प्रकारचे वचन हे संस्कृतमध्ये मानले जातात. आपल्या मराठीत आपण किती मानतो? हे 3 मित्रांनो कुठे आपले संस्कृतमध्ये आहेत. मराठीत आपले काही किती मित्रांनो किती असतात? चला आन्सर पण तरी एवढा वेळ लावताय. एवढा वेळ लागायला नको बघा. पर्याय क्रमांक 2 आपलं पर्याय क्रमांक डी म्हणजे 2 वचन आपल्या मराठीत असतात. एक वचन, अनेक वचन. ओके. ऑप्शन नंबर 4 2 आपले वचन असतात मराठीमध्ये. मराठीत आपण 2 वचने मानतो. ओके. पुढचा प्रश्न मित्रांनो बघा. काळाशी संबंधित आपला पुढचा प्रश्न आहे. 30 सेकंद वेळ घ्या. पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? खालील दिलेल्या वाक्यांमधून आपल्याला या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य मित्रांनो आन्सरमध्ये आन्सर करायचे. ओके, चला पटापट आन्सर करा. क्वेश्चन नंबर 10. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो आपला आहे. चला आन्सर करा पटकन. मित्रांनो आपली संख्या वाढली पाहिजे बघा. आपली संख्या बरीच कमी मित्रांनो आहे. संख्या मित्रांनो वाढली पाहिजे. तसंच बघा लाईक सुद्धा वाढले पाहिजे. जेवढी तुम्ही लाईक कराल तेवढी इतर संख्या आपली मित्रांनो येईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करत चला. ओके. पूर्ण वर्तमान काळ. आता बघा मी सैराट चित्रपट पाहिला. मी सैराट चित्रपट पाहतो. साधा वर्तमान काळ. मी सैराट चित्रपट पाहिला. साधा भूतकाळ. मी सैराट चित्रपट पाहिला आहे. पाहिला आहे. म्हणजे पाहण्याची क्रिया झाली. पाहिला होता. पाहिला असेल. बघा मी चित्रपट पाहिला आहे. पाहिला आहे. म्हणजे काय झालं? क्रिया पूर्ण झाली. आहे म्हणजे वर्तमान काळात. पाहिला होता. पूर्ण झाली होती क्रिया भूतकाळात. पाहिला असेल भविष्यकाळातली पूर्ण क्रिया. मी सैराट चित्रपट पाहतो. बघा पाहतो आणि पाहिला हा साधा वर्तमान काळ, हा साधा भूतकाळ. आपल्याला काय पाहिजे? पूर्ण वर्तमान काळ म्हणजे पाहिला आहे. पूर्ण वर्तमान काळ पर्याय क्रमांक बी. ओके. पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आन्सर आहे. बाकी विद्यार्थी मित्रांनी पहिलाच आन्सर केला मित्रांनो. चित्रपट पाहिला बघा ला लिहिले काय तो आपला भूतकाळ असतो की नाही? चला प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो बघूया. काही प्रश्न वाचनासाठी मित्रांनो मोठे असतात. काही प्रश्नांचे आन्सर आपले पटापट येतात. हो 2 नंबर उत्तर येईल मागच्या प्रश्नाचं. प्रश्न क्रमांक 10चं आपलं 2 नंबर उत्तर बघा. प्रश्न क्रमांक 10चं आपलं पर्याय क्रमांक 2 बी आपला आन्सर आहे. ओके. बी आन्सर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 11. आता प्रश्न क्रमांक 11 कडे यायचंय आणि प्रश्न वाचायचा आहे चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. तो वाचनाची मित्रांनो जास्तीत जास्त सवय ठेवा. वाचत असताना आपल्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होत जातात. खालील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो? ते दिलेल्या पर्यायामधून निवडा. खाली पर्याय दिलेत. आज्ञार्थी क्रियापद आपल्याला दिले. आज्ञा म्हटलं म्हणजे सगळ्या ठिकाणी मित्रांनो आज्ञा असणे असं नाही. प्रार्थना असू शकते, अनुज्ञा असू शकते, आशीर्वाद असू शकतो, विनंती असू शकते. काही याचना केलेली असेल ती आपली आज्ञार्थी क्रियापदामध्ये असते. मग बघा आता वाक्य परमेश्वरा ते काय आहे ते त्यांना समजत नाही. त्यांना माफ कर. देवाला उद्देशून बोललं जाते. देवाला उद्देशून बोलत असताना 99% कुठल्या पण देवाला आपण ज्यावेळेस उद्देशून बोलतोय तर काय करत असतो आपण देवाला उद्देशून मित्रांनो? प्रार्थना करत असतो की नाही? आन्सर आपला काय असेल या ठिकाणी? ए असेल. ओके. ए मित्रांनो आपला आन्सर अगदी बरोबर आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. मुलाने बैलास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर बघा प्रयोगाचा एक प्रश्न, काळाचा एक प्रश्न, समासाचा एक प्रश्न. असे प्रश्न आपल्याला रेग्युलर आहेत. 1 ते 2 प्रश्न, 2 प्रश्न आहेत. विनंती नाही ती प्रार्थना केली बघा. देवाला प्रार्थना केली गेली लक्षात घ्या. मुलाने बैलास मारले. करता बघा मुलगा, मारण्याची क्रिया बैलाला मारलं. ओके. बैला मुला इथं पण प्रत्यय लावले मित्रांनो आपल्याला आणि इथं पण प्रत्यय लावून दिलेले. आन्सर मिळून गेलं असेल बघा आता. कर्त्याला पण प्रत्यय, क्रियापदाला आपलं कर्माला पण प्रत्यय, टाइम ऑफ झालाय आपला. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय. म्हणजे काय असेल मित्रांनो आपला आन्सर म्हणजे दोघांनाही प्रत्यय आहे. कर्माला पण प्रत्यय, क्रियापदाला पण आपलं कर्त्याला कर्माला प्रत्यय म्हणजे आपला काय भाव्य प्रयोग आहे. पर्याय क्रमांक डी आपला बरोबर आन्सर आहे. चला बघू पुढचा बघू प्रश्न.
याला सुद्धा मित्रांनो वेळ घेण्याची गरज नाही, असा सोपा प्रश्न आहे बघा. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? वाक्य काय मित्रांनो? मी लवकर उठतो. मी लवकर उठतो. असं वाक्य मित्रांनो आपण जर लिहिलं तर काय करू आपण लगेच शेवटी? असा टिंब देतो की नाही? ज्यावेळेस असा प्रश्न आपल्या समोर येईल, जेव्हा केव्हा आपल्या समोर असा प्रश्न मित्रांनो येईल, त्यावेळेस आपण एखादं वाक्य लिहितो. तिने अभ्यास केला. वाक्य लिहिलं आपण काय करू लगेच शेवटी? एक टिंब देणार आहेत. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण काय वापरणार आहेत? पूर्णविराम वापरणार आहेत. पूर्ण अर्थाचं छोटंसं एक साधं वाक्य आपण लिहिलं, तर शेवटी आपण पूर्णविराम लिहिणार आहेत. जर आपण एखादा प्रश्न लिहिला, तो लवकर उठतो का? प्रश्न लिहिला, प्रश्नचिन्ह. ज्यावेळेस अचानक उद्गार येतात आपले, जसं आपले केवळ प्रयोग व्यवस्थित अरे रे, वाव, छान, तर उद्गाराचे चिन्ह. ओके, उद्गाराचे चिन्ह मित्रांनो लक्षात घ्या. या प्रकारे आपण उद्गाराचे चिन्ह वापरतो. आणि ज्यावेळेस असे वाक्य असतील आपले, तर शेवटी काय आवश्यक आहे? पूर्णविराम. पर्याय क्रमांक सी आपलं अगदी बरोबर आन्सर मित्रांनो या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक सी, प्रश्न क्रमांक 13. ओके, क्लिअर मित्रांनो? प्रश्न झाला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मित्रांनो बीएफसी अकॅडमी आपल्या बीएफसी अकॅडमी पण आपलं मित्रांनो ऍप आहे, संदीप सर अकॅडमी. इथं बघा स्टडी विथ संदीप सर आपले ऍप्लिकेशन मित्रांनो डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी आपली बॅच उपलब्ध आहे, तुम्ही या बॅचला जॉईन करू शकता. पुढचा प्रश्न, वाक्य रूपांतराचा मित्रांनो प्रश्न आहे बघा, वाक्याशी संबंधित. चला पटापट वाचन करा आणि आन्सर करा. प्रश्न क्रमांक 14. तर मित्रांनो मग आपला टाइम अप झालाय. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली. हे आपल्याला दिलेलं वाक्य मित्रांनो आहे. या वाक्याला आपल्याला नकारार्थी वाक्य करायचंय. बघा जेव्हा पण आपल्याला वाक्य रूपांतर करण्याचा प्रश्न मित्रांनो, तो वाक्य आपण ज्यावेळेस बदलतो, ते वाक्य बदलत असताना वाक्याचा अर्थ आपल्याला बदलायचा नसतो. मग बघा वडिलांनी संमती दिली असं आपलं वाक्य आहे. तर मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली नाही. आता सरळ सरळ वाक्य निगेटिव्ह केलंय, नकारार्थी केलेलं आहे, पण अर्थ पूर्णपणे बदललेला आहे. बरेच विद्यार्थी काय करतात? संमती दिली नाही, आन्सर ए केलं, चालले पुढे. आणि आपल्याला वाटतं पेपर सोपा होता, चांगलं लिहिलं आहे, आपण चांगल्या प्रकारे सोडवलेलं आणि आपला स्कोअर कमी होतो अशामुळे डायरेक्ट आपण याला आन्सर करतो. हे चुकीचं मित्रांनो आहे. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही. बघा मी सहलीला जातोय, माझ्या वडिलांचा विरोध नाहीये. विरोध नसणे म्हणजे काय? संमती असणे. बघा संमती शब्दाला आपल्या मित्रांनो लक्षात घ्या. संमती जो शब्द आहे आपला, संमती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द इथे आपल्याला वापरावा लागेल. आता विरोध न करणे, विरोध केला नाही म्हणजे काय केलं? काय दिले आपल्याला? संमती दिली की नाही? मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला, वाक्याचा अर्थच बदलला. वाक्य निगेटिव्ह नाहीये. हे वाक्य नकारार्थी आपलं बी आणि आन्सर पण बरोबर आहे. तो वाक्य नकारार्थी पण होतं मित्रांनो आणि त्याचा अर्थ सुद्धा बदलत नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15. चला थोडासा वेळ मित्रांनो या ठिकाणी 20 सेकंदात आपला आन्सर आला पाहिजे. राजा या शब्दाचा समान अर्थी शब्द सांगा. राजा या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. चला पर्याय क्रमांक पटापट आन्सर मित्रांनो करा. आपल्या समोर प्रश्न दिसत आहेत. आपला प्रश्न आपल्या समोर आहे आणि आन्सर पण आपल्या समोर आहे. चला आन्सर मित्र तुमचं जेवढं पटकन येईल तेवढं आपण पटकन पुढे जाऊया. जास्त वेळ न घेता आपण मित्रांनो आपला
सेशन कंप्लीट करत चालूया. टाइम अप झालाय बघा. राजाचा समानार्थी शब्द पर्याय आहेत बघा, भूपती, रंक, विहार आणि यापैकी नाही. बघा यापैकी नाही जर आन्सर असेल मित्रांनो तर सोपं होऊन जातं, आपला एक पर्याय कमी होतो विचार करायला. बघा रंकचा आपण जर विचार केला, रंक म्हणजे मित्रांनो गरीब, रंक म्हणजे गरीब असतो आपला. विहार म्हणजे काय असतं मित्रांनो बघा, विहार म्हणजे भटकणे, भटकंती करणे, भ्रमंती करणे किंवा भ्रमण करणे, भ्रमण. किंवा जे आपले बौद्ध मठ मित्रांनो आहेत त्यांना विहार म्हणतात, मठांना. आणि भूपती, भूपती म्हणजे मित्रांनो बघा कोण असतो, आपला राजा असतो भूपती. नृप शब्द मित्रांनो आहे राजासाठी बघा, समानार्थी शब्द नृप. राजासाठी अजून अनेक शब्द मित्रांनो आपले असतात. नरेश असतो, सम्राट असतो शब्द, सम्राट शब्द पण आपल्याला वापरायला भेटू शकतो राजासाठी. ओके. हा राजा, नरेश, महिपाल, महिपाल पण शब्द असतो. तर या प्रकारे आपला राजाचा समानार्थी शब्द मित्रांनो लक्षात घ्यायचा आहे, भूपती. पर्याय क्रमांक या आपला आन्सर या ठिकाणी असेल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 16. तो प्रश्न होता मित्रांनो आपला आधीचा 15 नंबरचा, समानार्थी शब्दाशी संबंधित. आता आपल्याला विचारलाय विरुद्धार्थी शब्दाशी संबंधित. बघा सुधा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा. सुधा या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे आणि पर्याय जर बघितले आपण तर 1, 2, 3, 4 सगळं या प्रकारे पर्याय दिलेत. तर बघा टाइम आउट झालाय आपला, टाइम अप झालाय. सुधा शब्द आधी लक्षात घ्या, सुधा शब्द काय असतो आणि आपल्याला त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता, खालील पर्यायापैकी विरुद्धार्थी शब्द कोणता, त्याला पटापट आन्सर मित्रांनो करायचं आहे. सुधा शब्द म्हणजे मित्रांनो बघा अमृत. सुधा शब्दाचा अर्थ मित्रांनो काय होतो, अमृत होतो किंवा अमृतला समानार्थी शब्द आहे पियुष. ओके. आता अमृतचा विरुद्धार्थी शब्द विष शब्द मित्रांनो अमृतचा विरुद्धार्थी आहे. लाहल शब्द विरुष आपला अमृतच्या विरुद्धार्थी शब्द आहे. तसं जहर शब्द सुद्धा मित्रांनो विरुद्धार्थी शब्द आहे. आणि बघा एखादा व्यक्ती ज्यावेळेस खूप चुकीचं बोलतोय, वाईट बरं बोलतोय, त्यावेळेस आपण काय म्हणतो, गरळ ओकली. त्या एखाद्या नमुन्याने एखाद्या व्यक्तीने गरळ ओकली, तो बोलतो त्यावेळेस गरळ ओकतो बघा, म्हणतो ना आपण. एखाद्या व्यक्तीने गरळ ओकली असा आपण शब्द बऱ्याच ऐकला असेल, म्हणजे ते काय, ते सुद्धा काय मित्रांनो विषच आहे. म्हणजे चारही शब्द विष, हलाहल, गरळ आणि जहर चारही शब्द हे काय आहेत मित्रांनो, सुधा या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. जे अमृतचे विरुद्धार्थी शब्द आहेत, पियुषचे विरुद्धार्थी शब्द आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 व 3, 1, 2, 3 व 4 बरोबर आहे. म्हणजे चारही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक डी आपला या ठिकाणी आन्सर आहे. ओके. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. पुढील वाक्याचा काळ ओळखा. काळाशी संबंधित मित्रांनो दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलाय. वाक्याचा काळ ओळखायचा आहे. आता बघा प्रश्न वाक्य दिले आपल्याला, मी बरोबर 6 वाजता उठत जाईन. मी बरोबर 6 वाजता उठत जाईन. मी 6 वाजता उठेल. आता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी उठण्याची क्रिया दिली, उठत जाईन. बघा जोडून आलेलं क्रियापद आहे उठत जाईन. हे आपल्याला वाक्यात क्रियापद दिसतंय. साधा भविष्यकाळ जर राहिला असता बघा, मी 6 वाजता उठेल. मी 6 वाजता उठेल. हे काय आपलं साधा भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ, मी 6 वाजता उठलेला असेल. मी 6 वाजता उठलेला असेल, उठला असेल. रीती भविष्यकाळ आणि यापैकी नाही. बघा साधा भविष्यकाळ तर नाहीये, पूर्ण भविष्यकाळ पण नाहीये. 6 वाजता उठण्याची काय रीत आपण दाखवतो नाही, उठत जाईन. भविष्यात त्याची उठण्याची क्रिया होते. म्हणजे काय होतंय ते रीती भविष्यकाळ मित्रांनो आहे. ती आपला आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 17चा आपला आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर आन्सर आहे.
रीती भविष्यकाळाचं ते एक्झाम्पल आहे. तर बघा टेन्स वगैरे जे आहेत चांगल्या प्रकारे अभ्यास असला पाहिजे आपला. टेन्स, समास, संधी, प्रयोग जे आपले घटक आहेत मित्रांनो, तसं पार्ट्स ऑफ स्पीच सुद्धा आपले शब्दांच्या जाती सुद्धा तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहेत. त्या सुद्धा आपल्याला विचारले जातात. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसंधी, शब्दशक्ती. वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म ओळखण्याचं आपल्याला वाक्य बघा. 3च शब्दांचं वाक्य मित्रांनो आहे. टाईम काही घेत नाही मी याच्यासाठी बघा. मी बैलाला मारतो. या वाक्यातील कर्म कोणते? तर आपल्याला वाक्यातील कर्ता ओळखता आला पाहिजे मित्रांनो. कर्ता कोणता असतो? कर्म कुठले असतं? आणि क्रिया काय आहे? वाक्याचे 3 महत्त्वाचे घटक जर आपण बघितले, महत्त्वाचे घटक 3 असतात. कर्ता, क्रियापद, कर्म. कर्ता, कर्म, क्रियापद. मग आपल्याला जर वाक्यातलं कर्ता, कर्म, क्रियापद ओळखता आलं, तर आपल्याला मित्रांनो मार्क्स मिळून जाणार आहेत बघा. क्रिया करतोय मारण्याची. क्रिया कोणती होते? मारण्याची क्रिया होते. कोण मारतो? मी मारतो. मारण्याची क्रिया करतो. तर त्या क्रियेचा प्रभाव कोणावर होतोय? कोणाला मारतोय? कोणाला मारलं जाते? बैलाला मारलं जाते. म्हणजे बैल आपल्या या वाक्यातील काय मित्रांनो? कर्म आहे. आन्सर काय आपलं? पर्याय क्रमांक 3 बैलाला. हा शब्द आपला कर्म आहे. अगदी बरोबर आन्सर सगळ्या विद्यार्थी मित्रांचा या ठिकाणी आलेला आहे. बघा बेसिक गोष्ट आपली चांगल्या प्रकारे क्लिअर असणं मित्रांनो गरजेचं आहे. आणि या प्रकारच्या आपल्या प्रश्नपत्रिका आपण बघितल्या, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं, की जास्त अवघडचा अभ्यास करत बसण्यात आपला जर वेळ जात असेल, तर तो चुकीचा पण होऊ शकतो कधी-कधी. आपण जेवढं सोप्या गोष्टी आहेत ना, तेवढ्या आपल्याला परफेक्टली आल्या पाहिजे. सोप्या गोष्टी सुद्धा आपल्याला मार्क्स मिळवून देणार आहेतच, हे लक्षात घ्या. बरेच विद्यार्थी भीती जास्त बाळगतात मनामध्ये. प्रयोग अवघड आहे किंवा समास अवघड आहे, संधी अवघड आहे, टेन्स समजत नाही, काळ समजत नाही, जास्त भीती बाळगतात. त्याच्यामुळे सोप्या गोष्टी अवघड वाटतात. जेवढ्या जास्तीत जास्त सोप्या गोष्टी आपण करू, तेवढं मित्रांनो फायदेशीर राहील आपल्यासाठी. टाईम अप झाला बघा. वाक्य थोडंसं वाचण्याचा प्रश्न आहे, थोडा वाचन बघा. मुलांना जो खेळ आवडला, त्याला मी तात्काळ मान्यता दिली. बघा मिश्र वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलंय. प्रश्न क्रमांक 19. मिश्र वाक्य आपल्याला या ठिकाणी दिले बघा. काय आहे? मुलांना जो खेळ आवडला, त्याला मी तात्काळ मान्यता दिली. या वाक्याचे सोप्या वाक्यात रूपांतर करा. बघा वाक्य रूपांतराचा प्रश्न आहे. याचं आपल्याला केवळ वाक्य बनवायचं आहे. एक सोपं वाक्य या वाक्यापासून बनवायचं आहे. इथे बघा आपल्याला 2 वाक्य दिसतात. हे मिश्र वाक्य मित्रांनो आहे. जो तो या प्रकारे आपला या ठिकाणी शब्द येतो. जो खेळ आवडला त्याला मान्यता दिली ना, जो तो. आता याच्यामध्ये बघा आपल्याला करायचं याला सोपं वाक्यात रूपांतर. सोपं वाक्य काय बघा? मुलांना जो खेळ आवडला होता, त्या खेळाला मी मान्यता दिली. इथं 2 वाक्य आहेत म्हणजे हे नाहीये. मुलांना आवडलेल्या खेळाला मान्यता द्यावी. द्यावी नाही, दिली गेली आहे की नाही? मुलांना आवडलेल्या खेळास मी तात्काळ मान्यता दिली. बघा तात्काळ मान्यता दिली गेली. मी मान्यता दिली आहे. मुलांना आवडलेल्या खेळाला. मुलांना आवडलेल्या खेळास मी तत्काळ मान्यता दिली. सोपं वाक्य मित्रांनो आपलं झालंय पहिलंच वाक्य. केवळ वाक्य आपलं तयार झालंय. मुलांना खेळ मुलांना आवडलेल्या खेळास मी तत्काळ मान्यता दिली. ओके. एक आन्सर आपलं या ठिकाणी आहे. हे नाही आहेत. यापैकी नाही पर्याय आपला परत इथं पण पाहायला भेटतोय. पुढचा प्रश्न आहे बघा. हो. चला मित्रांनो आन्सर करायचंय प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 चा आपल्याला या ठिकाणी आन्सर करायचं आहे. आमंत्रण नाही, निमंत्रण. चला, निमंत्रणाचा एक प्रश्न आहे. निमंत्रण आले तर मी जाईन. जर, तर, येईन, जाईन. हा वाक्य प्रकार कोणता आहे? विद्यार्थ, आज्ञार्थ किंवा स्वार्थ? काय दिसतो आपल्याला क्रियापदावरून लक्षात घ्या. जर, तर, असेल तर, नसेल तर हे शब्द मित्रांनो काय दाखवतात आपल्याला? म्हणजे, की हे काय दाखवतायत मित्रांनो आपल्याला संकेत दाखवतायत, संकेत देतायत. संकेतार्थ आपला हा प्रश्न आहे. आपलं वाक्य आहे. वाक्याचा प्रकार आहे संकेतार्थ. अगदी बरोबर आन्सर सगळ्यांचा आलेला आहे. संकेतार्थ आपलं आहे.
पुढचा प्रश्न बघा. चला पानावर बसा. शब्दशक्तीचा प्रश्न मित्रांनो आहे. चला प्रश्न क्रमांक 21. शब्दशक्तीशी संबंधित आपला प्रश्न. चला पानावर बसा. हो, मिश्र वाक्याबद्दल आपण मागच्या प्रश्नात बोललोय, त्यामुळे आता मी जास्त वेळ तुमचा घेतला नाही मित्रांनो. ओके, जास्त वेळ घ्यायचं काम नाही पडलं. पटकन पुढे या. प्रश्न क्रमांक 21 कडे या. बघा, चला पानावर बसा. शब्दशक्ती बघा, शब्दात अर्थ व्यक्त करण्याची शक्ती असते ती शब्दशक्ती. त्या ठिकाणी काय अर्थ व्यक्त होतो बघा? लक्षण आहे का, अभिधा आहे का, व्यंजन आहे? तर बघा, लक्षण केव्हा असतो आपला? मूळ अर्थ सोडून दुसरा अर्थ होणे. मूळ अर्थ सोडून वेगळा अर्थ. तेव्हा असतो मित्रांनो आपलं लक्षण. अभिधा केव्हा असतो बघा? मूळ अर्थ असेल तर अभिधा. मूळ अर्थ असला तर अभिधा असतो. आणि व्यंजना, मूळ अर्थासोबत दुसरा पण अर्थाचा बोध होत असेल बरोबर बघा. व्यंजना केव्हा असतो? मूळ अर्थ आणि प्लस त्याच्यासोबत दुसरा अजून एक अर्थ होत असेल तेव्हा व्यंजना. आता बघा, आपल्या लक्षात आलं असेल, मूळ अर्थ सोडून वेगळा अर्थ. चला पानावर बसा किंवा घरावरून हत्ती गेला, याचे मित्रांनो आहेत. म्हणजे याच्यावरला जो अर्थ आहे तो पानावर बसण्याचा अर्थ होतोय का? मूळ अर्थ सोडून वेगळा अर्थ होणे. चला पानावर बसा म्हणजे मित्रांनो काय? चला जेवायला बसा. अर्थ काय होतो याचा? चला जेवायला बसा. म्हणजे काय मित्रांनो, हे काय आपलं शब्दशक्ती काय? लक्षणा. पर्याय क्रमांक ए आपला आन्सर असेल. ओके, चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 22. चला प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो आन्सर करायचंय. अगदी बरोबर तुम्ही जे उदाहरणं मित्रांनो घेतलेले त्या ठिकाणी लक्षणाचे अगदी बरोबर उदाहरणं आहेत आणि आपलं आन्सर सुद्धा अगदी बरोबर केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 21 चा. आता प्रश्न क्रमांक 22 कडे या. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? दोन विधानं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत आणि या दोन विधानांमध्ये हो, चला जेवायला बसा त्याचा अर्थ होतोय पानावर बसा, म्हणजे त्याच्यामुळे ते लक्षण आहे ना. आता चला इथे आन्सर करायचंय. आपण हे बघा, आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे बरोबर. मी, आम्ही, आपण प्रथम पुरुषवाचक आहे. दुसरं बघा, आपण हे सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे. आपण सगळेजण बघतायत की नाही व्यवस्थित? आपण सगळ्यांनी व्हिडिओला लाईक केलंय, शेअर केलंय. मी, तुम्ही, आपण, तुम्ही पण बरोबर. काही वेळा तृतीय पुरुषामध्ये पण येतात, काही वेळा तृतीय पुरुषामध्ये सुद्धा येतात. बघा, आपण एक द्वितीय पुरुष पण आहे, तुमच्यासाठी पण आपण वापरतोय, तसं तृतीय पुरुषासाठी सुद्धा आपण वापरला जातो. म्हणजे इथं काय येतंय बघा, आपलं जे दिलेलं विधान आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. दोन्ही विधानं बरोबर आहेत, एकच नाही, लक्षात घ्या. आपण बघतायत व्हिडिओ, आपल्या हातात मोबाईल आहे आणि आपण तो व्हिडिओ इतरांना शेअर केलेला आहे, लाईक केलेला आहे. तुमच्यासाठी आपण शब्द वापरता येतो की नाही? जसं द्वितीयला वापरता येत तसं काही वेळा तृतीयला सुद्धा वापरतात, काही वेळा तृतीयला पण वापरला जातो. हे वाक्य एकत्र आलंय, लक्षात घ्या. हे हे तर आपल्याला 100% माहिती आहे की नाही? बरोबर आहे. आपण म्हणजे द्वितीय पुरुषासाठी सुद्धा आपण वापरतोय. तसंच हे जर त्याला जोडून आलं म्हणजे ते सुद्धा आहे, काही वेळा वापरला जातो. पर्याय क्रमांक सी आन्सर मित्रांनो या ठिकाणी आपलं. प्रारंभ करणे या अर्थाशी विसंगत वाक्प्रचार ओळखा. चला, प्रारंभ करणे तर आपला इतिश्री होण्याच्या दिशेने आपण आलेलो आहोत.
काही वेळा वापरलं जातं. त्याच्यामुळे जाऊ द्या उदाहरण. हं, ठेवलं ते उदाहरण बाजूला मी पण. प्रारंभ करणे. आता आपलं जे आजचं सेशन मित्रांनो आहे, ते इतिश्रीच्या मार्गावर आहे. इतिश्री होण्याच्या तयारीत आहे आता. इतिश्री होईल आता लवकरच. आपल्याला विचारलंय प्रारंभ करणे या अर्थाशी विसंगत असणारा वाक्प्रचार. चला. बघा पाया घालणे. एखाद्या गोष्टीचा आपण पाया घालतोय म्हणजे काहीतरी नवीन गोष्टी सुरुवात करतोय, म्हणजे प्रारंभ होतोय. मुहूर्तमेढ रोवणे. एखाद्या गोष्टीची मुहूर्तमेढ रोवली जाते. म्हणजे काय होतं मित्रांनो, नवीन गोष्टीची सुरुवात होते काहीतरी म्हणजे प्रारंभ होतोय. प्रारंभ करणे म्हणजे काय सुरुवात करणे. आणि इथं आपल्याला शब्द दिला बघा इतिश्री. इतिश्री म्हणजे काय मित्रांनो शेवट होणे. इतिश्री म्हणजे शेवट असणे, शेवट करणे. हा आपला अर्थ होतो. म्हणजे आपला आन्सर काय आहे? पर्याय क्रमांक बी. इतिश्री म्हणजे शेवट करणे. पर्याय क्रमांक बी आपला या ठिकाणी आन्सर आहे. प्रारंभ म्हणजे सुरुवात. पाय घालणे आणि मुहूर्तमेढ रोवणे दोघांचा अर्थ सुरुवात करणे या प्रकारे होतो आणि शेवट करणे म्हणजे इतिश्री करणे. चला आता शेवटच्या प्रश्न आपण इतिश्री करूया. समासाचा प्रश्न मित्रांनो आपला आहे. इतिश्री होण्याचा आपला प्रश्न आहे बघा. आता शेवटचा प्रश्न आहे. आजन्म समास ओळखा. आजन्म या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो आन्सर करायचं आहे. चला टाइम पण घेऊया. चला आन्सर करा. आपल्या समोर प्रश्न आहे. आजन्म शब्दाचा समास ओळखा. शब्द मित्रांनो बघा आजन्म. या आव आहे मित्रांनो या ठिकाणी काय आहे? उपसर्ग लावलेला आहे. हे आपला संस्कृत उपसर्ग मित्रांनो आहे. आहे संस्कृत उपसर्ग लावलेला याला. आजन्म म्हणजे काय? जन्मापासून. सगळ्यांचा आन्सर या ठिकाणी आलाय. हो अगदी बरोबर जन्मापासून. आन्सर तुम्ही करताय सगळेजण. पर्याय क्रमांक ए अव्ययी भाव अगदी बरोबर आहे. अव्ययी भावाचं मित्रांनो हे उदाहरण आहे आपलं. असे शब्द बघा जे स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक, क्रियाविशेषणासारखे वापरले जातात. ते आपले अव्ययी भाव समासाचे उदाहरण असतात, एक्झाम्पल असतात. त्याच्यातलं पहिलं पद जे ते अव्यय असतं. पहिलं पद अव्यय असतं. या ठिकाणी आपलं अव्यय आहे. तो काय मित्रांनो आपला संस्कृत उपसर्ग आहे. बघा यथा, प्रति, यथाशक्ती, यथा, प्रति हे आपले संस्कृत उपसर्ग आहेत. तसंच याच्यामध्ये फारसी उपसर्ग पण लावतात. फारसी उपसर्ग सुद्धा लागलेले असतात याच्यामध्ये. आपल्या अव्ययी भाव समासामध्ये संस्कृत उपसर्ग, फारसी उपसर्ग सुद्धा मित्रांनो लागलेले असतात. फारसी उपसर्ग बघा जसं बे, दर, गैर या प्रकारचे आपले फारसी उपसर्ग सुद्धा लागलेले असतात. ते सुद्धा आपले अव्ययी भाव समासाची उदाहरणं असतात. अव्ययी भाव समासाचे जे सामासिक शब्द असतात आपले त्यांच्यामध्ये ते बघा स्थलदर्शक, कालदर्शक, तसंच रीतिदर्शक आपण जे क्रियाविशेषण अव्यय आहे त्या प्रकारे त्यांना वापरता येऊ शकतं. बघा अजन्म सोबत आहे म्हणजे जन्मापासून सोबत आहे. अजन्म सोबती सोबत असणे त्याला क्रिया आहे. ला, गैर, नी हे आहेत. ते आपले फारसी उपसर्ग आहेत. हे संस्कृत उपसर्ग आहेत. मित्रांनो बघा आपलं स्टडी विथ संदीप सर आपलं ऍप्लिकेशन मित्रांनो आहे. ज्या विद्यार्थी मित्रांकडे स्टडी विथ संदीप सर आपलं ऍप्लिकेशन असेल त्यांनी ऍप्लिकेशन मित्रांनो नक्कीच डाउनलोड करा आपल्या प्ले स्टोरला जाऊन. आणि ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर विविध बॅचेस तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये आपली बघा संपूर्ण मराठी व्याकरणची बॅच मित्रांनो उपलब्ध आहे. या बॅचच्या माध्यमातून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन उपलब्ध होतील. जे आपले पीडीएफ नोट्स आहेत, जे आपल्या पीपीटी मित्रांनो आहेत, ज्याच्याद्वारे आपण या ठिकाणी सेशन घेत आहोत. या पीपीटी तुम्हाला उपलब्ध होतील. जे आपले इम्पॉर्टंट पीओक्यू सेशन आता सुरू आहेत ते तुम्हाला दिले जातील.
6 महिन्यापर्यंत मित्रांनो व्हॅलिडिटी असेल या बॅचची, ती तुम्ही जॉईन करू शकता फक्त 99 रुपयामध्ये. तसंच या बॅचच्या संदर्भात किंवा इतर अभ्यासाच्या संदर्भात काही अडचणी असतील तर या माझ्या नंबरला मित्रांनो तुम्ही संपर्क करू शकता. 99 21 18 31 74 या नंबरला मित्रांनो तुम्ही संपर्क करू शकता. ओके. तर आपलं आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे. व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा. ओके. तर आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी आपण थांबूया. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. बाय. गुड डे.